आपण एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहतोय। याच पार्श्वभूमीवर बीकेसी मध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले। जिओ वर्ल्ड सेंटर बाहेर कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी काँग्रेसनं मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं। तसंच पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय। माफी मांगता होगा। शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। मोदी तुमको माफी मांगता होगा। शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। साम टीव्हीवर आपण या आंदोलनाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर बाहेर भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर एकच राडा झाला। यावेळी पोलिसांनी मग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेले आणि तेव्हाचीच ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। मालवण इथं राजकोट इथं किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला, याच प्रकरणाला घेऊन आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी या सर्व काँग्रेसच्या महत्त्वाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून केली जाते। यामध्ये आपण पाहतोय खासदार वर्षा गायकवाड, असलम शेख, नसीम खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अगदी काही वेळापूर्वीच बीकेसी इथं झालेलं हे काँग्रेसचं आंदोलन। पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्याला काळे झेंडे दाखवत पंतप्रधानांचा निषेध हे सर्व व्यक्त करत होते। मी कुठली गुन्हेगार नाही की फरार आरोपी नाही की मी अतिरेकी नाही की ज्या तऱ्हेने मला म्हणजे मला खाली बसायला सुद्धा मी बघितलं असेल महिला म्हणजे पोलिसांना अलर्ट होते तर म्हणजे बाजूने सरकत नव्हती। म्हणजे मी असं काय गुन्हा केलाय? म्हणजे महाराज आम्हाला माफ करा हे म्हणणं पण आमचं चुकीचं आहे। जो पुतळ्याची विटंबना झाली त्याच्यासाठी नैतिक जबाबदारी घ्या हे सांगणं पण आमचं चुकीचं आहे। देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा झालेला अनावरण त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ती माफी मागावी हे सुद्धा मागणं आमचं चुकीचं आहे। म्हणून आमच्यासाठी एवढी दबाव यंत्रणा चाललेली आहे आणि जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करा ना। आज तुम्ही बघताल पुढे बॅरिकेडिंग लावलेलं आहे, या ठिकाणी सगळं कार्यकर्त्यांना येऊ देत नाहीये, सगळ्यांना घरामध्ये धरपकड चालू आहे। बीकेसी मध्ये आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट याला भेट देण्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आले होते आणि यावेळीच या जिओ वर्ल्ड सेंटरच्या बाहेर आपण भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहतोय। पंतप्रधान यांच्या या मुंबई दौऱ्याला काँग्रेसकडनं काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली जाते। जैसे तुम लोग कांग्रेस के, हम भी बीजेपी।